कोरफडीचे रोप जसे की तुम्ही जाणतच असाल की सर्वच ठिकाणांवर उपलब्ध असते आणि प्रत्येक व्यक्तीने यास पाहिलेलेच असेल, पण फारच कमी लोक याचे संस्कृत नाव जाणत असतील. तुम्हाला मी सांगू इच्छिते की यास कुमारी अथवा ग्वारगंध या नावाने ओळखले जाते. सर्वसामान्यांच्या तोंडावर असलेला शब्द ॲलोवेरा हा एक इंग्रजी शब्द आहे. खरं तर हिचा खूप शुभदायक लाभ पण आहे, पण तांत्रिक क्रियांमध्ये जास्तच वापर केला जातो. जसं की तुमच्या जीवनामध्ये खूपच अधिक समस्या आहेत आणि कोणी शत्रू तुम्हाला खूप जास्त त्रास देत असेल, इथपर्यंत की वशीकरण क्रियांमध्ये सुद्धा कोरफडीचा वापर केला जातो. कारण हिला एक प्रकारची वनस्पती जडीबोटी बोलले जाते. तसं पाहिलं तर कोरफडीचे बरेचसे लाभ आहेत. या भूतलावर जेवढी पण झाडी झुडपे वनस्पती असतात, प्रत्येक वनस्पती रोपे झाडी झुडपी आली आपापल्यातच विशेष रूपाने खास असते. काही ना काही यामध्ये औषधी गुण तर असतातच, त्याचप्रमाणे यांचा एक अदृश्य रूपातही लाभ असतो. जसं की काळी मिरी लवंग असते, अगदी ठीक अशाच प्रकारे प्रत्येक एका वनस्पतीचे आपली एक अदृश्य शक्ती असते. तर आज आपण याच विषयावर मी थोडीशी माहिती तुम्हाला सांगणार आहे. कोरफड ही एक अशी वनस्पती आहे जी अगदी सुक्या स्थानी सुद्धा असते आणि अशा प्रकारे सुक्या अवस्थेतही आपल्या आतमध्ये पाण्याला समाविष्ट करते. जसे की या वनस्पती जडीबुटीमध्ये अशी अद्भुत प्रचंड शक्ती असते की शारीरिक जेवढेही काही आजार किंवा विषारी तत्वे आपल्या शरीरामध्ये असतात त्या सर्वांनाही नष्ट करून टाकते. आणि शरीराचे जेवढे काही विषारी तत्व एवढे भयंकर असतात आणि खतरनाकही असतात की याच विषारी तत्वांच्या माध्यमातून मोठमोठे आजार आपल्या शरीराला रोग आपल्या शरीराला उद्भवतात, जे की मोठमोठी औषधेही त्यांना बाहेर काढू शकत नाहीत आपल्या शरीरातून किंवा ते बरेही करू शकत नाहीत. वनस्पती आणि काही झाडे झुडपांमध्ये एवढी जास्त शक्ती अस्तित्वात असते की केवळ याचा वापर केल्या मात्रानेच मोठमोठे आजार रोग बरे होऊन जातात. आणि मनुष्याचे जे शरीर आहे ते पंचतत्वांनी निर्मित आहे, म्हणजेच पृथ्वी जल अग्नी वायू आकाश हे सर्व तत्वे त्याच्या शरीरामध्ये वास करतात. आणि एवढेच नव्हे तर व्यक्तीच्या जीवनामध्ये जेवढ्या पण गोष्टी घडत असतात किंवा जेवढ्या पण गोष्टी घडत होत्या, जसं की तिच्या जीवनामध्ये दुर्भाग्य येते किंवा सौभाग्य येते किंवा मग जेवढ्या पण गोष्टी घडतात त्या पण केवळ याचाच किंवा याच तत्वांच्या माध्यमातून होत असतात. आयुर्वेदिक शास्त्र व वनस्पती शास्त्रांमध्ये कोरफड ही अशा प्रकारचे कार्य करते की जी शक्ती शरीराच्या आतमधील जी चक्रे असतात त्यांच्यामध्ये जर काही गडबड होत असेल तर मानून चला, जर तुमच्या मणिपूर चक्रामध्ये काही गडबड होते तर हे जे चक्र असते यास अग्नितत्व बोलले जाते आणि हे अग्नितत्व बिघडल्याने तुमच्या शरीरामध्ये त्याच्याशी प्रभावित असलेले रोग आजारही निर्माण होऊन शरीरास घेरू लागतात. जर कुण्या व्यक्तीचे अग्नितत्व कमकुवत होते तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये धनाशी संबंधित भारी संकटे समस्या निर्माण होतात. आर्थिक संकटे तिला घेरतात आणि कर्जाची समस्या देखील तिला घेरत असते. जर कुणा व्यक्तीचे मनपूर चक्र कमकुवत असेल तर त्या व्यक्तीचे हृदयही कमकुवत होऊ लागते. आणि याने माहीत पडते की जर कोणाचे अग्नितत्व कमकुवत होते म्हणजेच की मणिपूर चक्र कमकुवत होते तर अशा व्यक्तींच्या हृदयाची ताकद कमकुवत होऊ लागते आणि याच कारणाने अशा समस्या घेरू लागतात. जसे की धनाची समस्या आर्थिक संकट कर्जाचे डोंगर आणि अशा प्रकारे काही आजारही तिला होऊ शकतात. जसं की काही रक्तांच्या संबंधित समस्या, कधी एकाएकी तिला खूपच जास्त भीतीदायक होणे, छातीत धडधड करणे, फारच जास्त चिंता काळजी वाटत राहणे आणि अशी व्यक्ती खूपच जास्त प्रमाणात विचलित होऊन जाते. आता तुम्ही असेही समजू शकता की आपल्या शरीरात जी पंचतत्वे असतात त्यांच्या माध्यमातून अगदी मोठ्या सहजपणे जर कोणा व्यक्तीला कुंडलिनी शक्तीची संपूर्ण ज्ञान असेल तर ती खूपच सहजपणे माहिती करून घेऊ शकते. कोरफड हे एक असे रोप आहे की यात कमीत कमी 3 ते 4 वर्षांनी एक फूल उगवते आणि या फुलाचे एवढे जास्त तांत्रिक लाभ असतात
की इच्छापूर्तीसाठी, वशीकरणासाठी अशा प्रकारे या फुलाचा वापर केला जातो. कोरफडीचे हे जे फूल असते ना, तर ते हे खूपच कमी लोकांच्या घरी उगवले जाते. कोणी याच्या उगवण्याने अशुभ मानतात, कोणी शुभ मानतात. पण हे फूल ज्यांच्या घरी उगवले जाते तो व्यक्ती खूपच नशीबवान मानला जातो. तर फुलाचा आपण उपयोग करण्यात येतो. याचा उपयोग कोणकोणत्या प्रयोगात केला जातो हे मी तुम्हाला आता जाणून देणार आहे. पहा, जर तुम्हाला हे फूल कोठे सापडेल किंवा नजरेस पडले तर त्वरित ते फूल तोडून आणा किंवा त्वरित ते फूल प्राप्त करून घ्या. कारण हे फूल कित्येक प्रकारचे सिद्ध स्वरूपात लाभ प्राप्त करून देणारे आहेत. जर तुमच्या जीवनामध्ये धनाच्या फारच जास्त समस्या आहेत तर याच फुलाला तोडून तुम्ही श्री लक्ष्मीला भेट स्वरूपात अर्पण करू शकताय आणि तेथेच बसून कमीत कमी 51 माळांचा जप करून या फुलाला आपण लक्ष्मीसमोर सिद्ध केले जाईल. ओम श्रीम श्री ए नमः या मंत्राचा जप करून या मंत्राने या फुलाचं जे बीज असतात हे खूप बारीक असतात. त्यामुळे खूपच सावधगिरीने तुम्हाला या फुलाला तोडायचे आहे आणि श्रीलक्ष्मीला अर्पण करायचे आहे आणि 51 माळा ओम श्रीम श्री ए नमः या मंत्राचा जप करून घ्यायचा आहे. यानंतर कोणत्याही लाल कागदावर किंवा एखाद्या वस्त्रावरती, पण लाल कलरचं असावं, तर हे फूल ठेवायचं आणि त्याच्यावरती नंतरनं हळदी कुंकू वाहून या कागदाला किंवा या कपड्याच्या पोटलीला गाठण बांधा. कागद असेल तर घडी घाला आणि ही पुडी तुम्ही तुमच्या धनपेटीमध्ये, तिजोरीमध्ये किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे ही पुडी ठेवून द्या. तुम्ही विश्वासही करणार नाहीत, ज्या पण तिजोरी, धनपेटीच्या ठिकाणी हे फूल मंत्राने सिद्ध करून ठेवले जाते तर ते घर व घराची तिजोरी कधीच खाली होत नाही. त्या घरात कायम श्री माता लक्ष्मीची बरकत राहते, पैसे टिकून राहतात आणि जी पण व्यक्ती असे करते आणि आपल्याजवळही ठेवते तर त्या व्यक्तीला आपल्या जीवनामध्ये धनाच्या संबंधित असलेल्या समस्यांचा सामना कधीच करावा लागत नाही. कारण की त्वरित त्या व्यक्तीचे जे मणिपूर चक्र आहे, अग्नितत्व आहे, ते प्रचंड शक्तिशाली व बलवान होऊन जाते. तुम्ही जेव्हा ध्यान देऊन अजून सखोल दृष्टीने पाहाल ना, तेव्हा तुम्ही जाणून जाल की जलतत्व आणि अग्नितत्व दोन्हीही या रूपांमध्ये समाविष्ट असते आणि हेच कारण याचा वापर त्वचेशी संबंधित समस्यांवरती पण केला जातो. शरीरातून विषारी तत्वांना बाहेर काढण्यासाठी केला जातो. त्यामुळे याची चव कडवटही असते आणि एवढेच नव्हे तर हे रोप खराबातल्या खराब चेहऱ्यालाही चमकदार बनवते. तो चेहरा उजळून निघतो. कारण की याची खास विशेषता हीच असते की यामध्ये जलतत्व आणि अग्नितत्व भरपूर मात्रेमध्ये समाविष्ट असते. जर तुम्ही धनाच्या बाबतीत खूपच हैराण असाल तर या फुलाला प्राप्त करून तुम्ही याचा सिद्ध व सात्विक लाभ प्राप्त करू शकताय. कोरफड रोपाचे जे फूल असते ना, हे खूपच जास्त लहान असते, पण जे पूर्ण रोप असते त्याच्या संपूर्ण शक्तीला ते फूल आपल्या आतमध्ये समाविष्ट करून ठेवते. असे तर या फुलाचे अजून बरेच तांत्रिक प्रयोग असतात, पण मी फक्त तुम्हाला धनप्राप्तीसाठी, लक्ष्मीप्राप्तीसाठीचा उपयोग सांगितला आहे. तर माझ्या मते आहे ना, तुम्ही आता कोठेही तुम्हाला कोरफड दिसली, कोरफडीला जर तुम्हाला फूल आलेले दिसले तर तुम्ही खरंच माझ्यावरती विश्वास ठेवा आणि तुम्ही ते फूल आवर्जून आणा, तोडून आणा, तुम्ही विचारून आणा किंवा गपचूप आणा. फक्त आपल्याला ते फूल भेटण्याशी मतलब आहे. का तर काही व्यक्तींना हे तोडगे माहिती असतात किंवा असंही होऊ शकतं की काही लोकांना हे पण माहिती असतं की या फुलापासून काहीतरी चुकीची गोष्ट पण करता येऊ शकते. म्हणजे पहा, वशीकरणसुद्धा याने करू शकतो आपण. पण ज्याच्या घरून आपण हे फूल तोडून आणणार आहोत तर त्याच्या मनात काही वेगळं येऊ शकतं. त्याला जी ही गोष्ट माहिती असेल तर असंही वाटू शकतं की या फुलापासून आपल्यावरती काहीतरी वाईट गोष्ट घडू शकते. त्यामुळे ती व्यक्ती फूल द्यायला नकारही देऊ शकते. त्यामुळे तुम्ही तुमच्या मनाने जसं तुम्हाला हे फूल प्राप्त करता येऊ शकेल ना, तुम्ही त्या प्रकारे ते फूल प्राप्त करा. ते घरी घेऊन या आणि फूल आहे ना, त्यात जे बीज असतात ते खूप म्हणजे फूल नाजूक असतं, त्यातले बीज पडता कामा नये, हे लक्षात घ्या. तर ते बी सकट ते फूल आपल्या घरापर्यंत आले पाहिजे आणि आल्याच्या नंतरनं संध्याकाळच्या टायमिंगला ही सेवा आपल्याला संध्याकाळच्या टायमिंगला करायची आहे. दिवाबत्ती करायची, एक उदबत्ती लावायची, घंटी वाजवायची
आणि त्याच्यानंतरनं आसनावरती बसून ते फूल डायरेक्टली जमिनीवरती ठेवायचं नाही चुकूनही. ते फूल एखाद्या प्लेटमध्ये घ्या किंवा डायरेक्टली एखादं वस्त्र घ्या किंवा लाल कापड घ्या आणि एखादं वस्त्र लाल कलरचं किंवा लाल कलरचा पेपर तो घ्या आणि पेपर स्वच्छ असावा. कोठेही पडलेला इथं तिथं तो नसावा, का तर आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी या सेवा करत आहोत. तर हे घेतल्याच्या नंतर ना तांदूळ घ्या प्लेटमध्ये, त्याच्यावरती हा कागद ठेवा, त्याच्यावरती हे फूल ठेवा. फूल ठेवून झाल्याच्या नंतर ना त्याला हळदी कुंकू व्हा आणि जो मी मंत्र सांगितलेला आहे, मी मंत्र परत एकदा सांगते. ओम श्रीम श्री ए नमः या मंत्रांचा 51 माळा जप करायचाच आहे. 51 माळाच पूर्ण जप झाला पाहिजे. तुम्हाला वाटेल ताई खूप वेळ लागेल, आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी या सेवा करत आहोत, ही सेवा आपल्याला करायचीच आहे. हे झाल्याच्या नंतर ना पुडी बांधा आणि तुम्ही जेथे पैसे ठेवता, काही व्यक्तींना सवय असते की कुठंतरी पैसे लपवून ठेवायचे, तर असे तुम्ही करत असताल काही कारणास्तव, पण ठीक आहे, धनपेटीतही आपले थोडे का होईना पैसे असलेच पाहिजेत. तर ही पिचुंडी तुम्ही जिथे पाहिजे तुम्हाला तिथे तुम्ही ठेवू शकताय. तर याचा रिझल्ट आहे ना तुम्हाला 1001% तुम्हाला पाहायला भेटेल. तुम्ही ही सेवा करून पहा. तर लक्ष्मीप्राप्तीची खूप सर्वात प्रभावशाली ही सेवा आहे. आय होप तुम्ही स्वामी सेवेकरी सर्व मिळून ही सेवा करणार. तुमच्या नजदीक जर कुठे कोरफड असेल तर कोरफडीला आहे ना 2 ते 3 वर्षानंतर फूल येते. कोरफडीला सहजासहजी फूल आपल्याला पाहायला भेटत नाही आणि ज्या घरी कोरफडीला फूल येते तर त्या घराची बरकत कोणी थांबवूही शकत नाही आणि त्यांना जर ह्याचे लाभ माहिती असेल तर अतिउत्तम. आणि आता तुम्ही माझ्या व्हिडिओवरती आहात, तुम्हाला या फुलाचा लाभ तुम्हाला कळलेला आहे. माझ्या मते तुम्हाला जिथेही तुम्हाला फूल भेटेल तुम्ही नक्की तोडून आणसाल आणि हा उपाय तुम्ही नक्की करून पाहसाल. चलात मग भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.